तर मित्रांनो, तुम्ही खरंच मासेप्रेमी असाल ना तर आजची व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, कारण की आज मी तुम्हाला माशांचा भंडारा घेऊन आलो मित्रांनो। तर आपण आज भेट देणार आहोत आगरी फिश फ्राय कट्ट्याला। तो लोकेटेड आहे जुईनगरला मित्रांनो। ऍड्रेस तुम्हाला कॅप्शन मी पुरा देणारच आहे। तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया मित्रांनो आणि तुम्हाला दाखवतो इथे काय काय मिळणार आहे। तर मित्रांनो, इथे आहेत ना सर्व फ्रायच्या मच्छी मिळणार आहेत। बोबिल फ्राय, सुरमई फ्राय, अजून इत्यादी म्हणजे मासे आपल्याला खायला मिळणार आहेत। तसेच इथे आहेत ना माकड्यांचा रस्सा, चिकन रस्सा, मटन रस्सा, त्याचबरोबर आहे ना फिश बिर्याणी मिळणार आहे। तसं कोलंबी आणि फिश बिर्याणी आणि अगदी म्हणजे रिजनेबल रेट्स मध्ये आपल्याला इथे जेवायला मिळणार आहे। कलवा, मुशी, कोलंबी, भाकली आणि सुक्या बोंबल्याची इथे तुम्हाला ग्रेव्ही इथे मिळणार आहे असे खायला। म्हणजे इथे प्रकार भरपूर आहेत। आणि जर इथं रस्सा मध्ये तुम्हाला बोलतो आपण एक बोलतो झणझणीत रस्सा, तो झणझणीत रस्सा तुम्हाला इथे खायचा असेल ना स्वाद, तर इथे पण तो आहे। तुम्हाला फिशचा रस्सा मिळणार आहे, मटन चिकनचा रस्सा मिळणार आहे, त्याचबरोबर ना खेकड्यांचा पण रस्सा मिळणार आहे। ही चांगली गोष्ट आहे आपल्याला। आपल्या इथे जी मेजवानी खायला मिळणार आहे ना मित्रांनो, ती पुरी आगरी पद्धतीने बनवली जाणारी आहे। आगरी स्टॉल आहेत, आगरीत लोक आहेत आणि त्यात स्वतः आगरीत ते स्वतः आपल्याला आगरी एक चव त्यांच्या हाताची मिळणार आहे। तर चला मंडळी, माझं नाव अक्षय शेडगे आणि मराठी युट्यूब चॅनलवरती सर्व तुमचं मनापासून स्वागत करतो। आता आपण आगरी फिश फ्राय कट्ट्याला आहे ना भेट द्याव्या। इथं प्राइस पण सर्व जाणून घेणार आहोत की कशी प्राइस आहे, अजून माशांची तुम्हाला साईज वगैरे सर्व काय या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला देणारच आहे। तर या। नमस्कार, काय नाव आपलं? विनोद ठाकरू। पण ताजेवाले पण मासे बी विकतो आपण आणि फ्राय करून पण मिळतो आणि ते पण स्वस्त दरात। अच्छा, आता हे पापलेट आहेत ना, एक पापलेट कम से कम 350-400 ग्रॅमचं। हो हो, ते तर आहे, कारण की हाताच्या पंजाच्याहून आणि ते पण आपण फ्राय केलंय। हे फ्राय करून दिलं ना तर 450 रुपयाला आपण फ्राय करून देतो। 450 ला हा मासा आहे। हा गोल मासा आहे, गोल्ड मासा, त्याला ढोमा पण बोलतात, मोठा। अच्छा, ह्याला ढोमा बोलतात, बरोबर। ह्याची प्राइस आता कशी असेल, कारण की हे किलो मध्ये आम्ही 750 ला देतोय। अच्छा, आणि जिताडी पाहिजे असेल 750 रुपये किलोने भेटणार। अच्छा, आणि जर आपल्याला बनवून पाहिजे असेल तर आता कसं काय आपल्याला? हे बनवून पाहिजे असेल तर 900-950 पर्यंत बनवून भेटेल। पीस करायला लागतात काय? पीस करायला लागते, पीस करून मिळणार तुम्हाला। फ्राय असे तुकडे पाहिजे तुकडे करून मिळणार। हो हो हो। तर मित्रांनो बघू शकता, आणि एकदम रिजनेबल रेट्स आहेत त्यांचे, जास्त काय नाही। आणि स्वतः आगरी असल्यामुळे हा चांगला आपल्याला की डेली आपल्याला फ्रेश मासे असे खायला मिळणार आहेत। आणि जर कोणाला असं रो मटेरियल पाहिजे असेल त्याला, त्यासाठी पण हे चांगला ऑप्शन आहे। नमस्कार, काय नाव आपलं? माझं नाव आहे रीना विनोद ठाकूर। अच्छा, आम्ही जुईनगर मध्ये राहतो, नवी मुंबई। आमचं शॉप आहे आगरी फिश फ्राय कट्टा। या एकदा विजिट करा, पूर्ण रिजनेबल रेट मध्ये तुम्हाला ते डिशेस मिळतील। आणि पहिली गोष्ट सांगा, हा कधीपासून याला सुरुवात केली आहे आगरी फिश? 4 महिने झाले आमच्या शॉपला। होलीला आम्ही ओपनिंग केले, बरोबर। आता 4 महिने झालेत शॉपला। अच्छा, आणि आपल्या इथं म्हणजे काय काय असा एक मोस्ट सेलिंग आहे, म्हणजे जास्त लोक इथे प्रमाणित काय इथे घेतलं जातं? कोणती मच्छी म्हणजे जी सीझन वाईज जी भेटेल ना, जी नॉर्मल कुठे भेटत नाही, जास्त स्टॉलवर नसतात, ती मच्छी तुम्हाला इकडे मिळेल। झाले कालवा झाला, बरोबर, आपलं कोलंबी डेलीची असते, मांदेली, बांगडे, जिताडी भेटते कच्ची पण। म्हणजे तुम्हाला असं नाही का म्हणजे फ्राय मध्ये खेकडे भेटतील मोठे मोठे, तुम्हाला पाहिजे असेल तर कच्चे किलो रिजनेबल रेट मध्ये तुम्हाला एकदम कमी रेट मध्ये कच्ची मासली पण भेटेल, बनवून भेटेल। आणि असं नाही म्हणजे फ्रेश मच्छी ताजी आहे तशा त्याच हिशोबाने आम्ही आणतो, बरोबर। म्हणजे सर्व ताजा असेल आपल्याला, कारण स्वतः तुम्ही आगरी असल्यामुळे आपल्याला ती फ्रेश मच्छी इथे खायला मिळणार। टायमिंग म्हणजे सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि बुधवार जे उपवासाचे वार आहे त्या दिवशी संध्याकाळी 6 वाजल्यापासून 5:30 ते म्हणजे 11-12 वाजेपर्यंत, जोपर्यंत कस्टमर तोपर्यंत। आणि बाकी टाइम बुधवार, शुक्रवार आणि रविवार सकाळ संध्याकाळ असतो। सकाळची टायमिंग काय असेल तरी 10 ते 2:30 पकडा, 3 वाजता ब्रेक घेतो, पुन्हा 5:30 ते रात्री 12-1 वाजता। बापरे, एवढं? आणि संडे स्पेशल कोलंबी बिर्याणी असते आपल्याकडे। संडे स्पेशल आपल्याला ही आहे। आणि आपले ऑर्डर स्वीकारला जातील का? हो हो, बर्थडेचे, पार्टीचे असे ऑर्डर्स घेतले जातो आम्ही। अच्छा, आणि आता आम्हाला दाखवाल का आपल्या इथे काय काय आहे अवेलेबल? ही सुरमईची प्राइस आहे 250। म्हणजे खूप मोठी आहे। हो हो, ही 250 ला आहे। याच्यापेक्षा मोठी येते ती 300-350 हिशोबाने, 300-350 हिशोबाने। म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठी असते का? हो, याच्यापेक्षा मोठी असते, म्हणजे एका ट्रे मध्ये एकच बसेल। ते तर दिसते आम्हाला। आणि त्याचबरोबर आपल्याला हा पापलेट आहे, हा 450 रेटने तुम्हाला भेटेल। बापरे, एवढं म्हणजे रिजनेबल आहे का? बापरे, भरपूर रिजनेबल रेट आहे। हो, भरपूर जम्बो साईज बोलला तरी चालेल।
बरोबर. हे बांगडे येतील तुम्हाला, हा हे 100ला भेटेल. 100ला आहेत का? होय. अरे वा, मस्त मस्त. एक हे पीस, सर्व हा. फ्रायचे आहेत ना? हा हे फ्राय अच्छा, आयटम आहेत अच्छा. आपले. आणि हा पण बांगड्याचा प्रकार आहे. अच्छा. हा हा 60ला भेटेल. अच्छा. हा 60ला फक्त? हो 60ला. बापरे, एवढा? हो खूपच मित्रांनो बघू शकता. अजून आपण एवढे स्टॉल हॉटेल फिरलो पण आपल्याला ही रेट्स मिळाले नाही मित्रांनो. मांदेली 50 रुपये प्लेट. एका 50 रुपये प्लेट plate मध्ये आहेत का? तुम्हाला 12-13 पीस मिळतील. अच्छा, 12-13 fry करून. पीस. वा वा. आणि आता कोलंबीची साईज बघा. वा वा वा. हो, ही हो, पूर्ण मित्रांनो. कोलंबी बघा. कोलंबी बघू शकता मित्रांनो. वा, वा, थिकनेस वा, बघा वा. हो, हो, ग्रेव्हीचा. ते ही तर आहे. कोलंबी मसाला मध्ये येणार हो, हो. तुम्हाला. आणि एक वास पण हो चांगला आला जाऊ पूर्ण म्हणजे आमचे घरगुती आम्ही स्वतः बरोबर. कुटलेले मसाले आहेत. आपल्या म्हणजे घरगुती हो. मसाले आहेत हो का? घरगुती आम्ही स्वतः कुटलेले अच्छा, आहेत. म्हणजे आगरी मसाले घेऊ आगरी शकतो मसाले. आपण. त्याच्यात फूड कलर नाही, हो, हो. काय नाही. तर बिर्याणी बनवतो त्याच्यात बरोबर. सोडा नाही, कलर अच्छा. नाही. बरोबर. आणि प्लस म्हणजे एक घरगुती हा आपण बोलू शकतो. पूर्ण घरगुती स्वाद हो, हो. तुम्हाला भेटेल. ते हा तर पाया आहे. रस्सा येणार. पाया हे रस्सा बघा आहे आता का? पायाचे पीस बघा. वा, वा, वा. आणि पायर असं आपल्याकडे कसं असेल? 160 रुपये तुम्हाला पूर्ण एक पायाचे. बापरे, 160 हा रुपयाला? 4 पीस केलेले येतात मोठे हो, मोठे. हो, तुम्हाला हो. एक पूर्ण बरोबर. भेटेल असं. आहे. बरोबर. आणि हे आपलं मटन आहे. मटन पण तुम्हाला हाफ प्लेट म्हणजे 250 रुपयाला येणार. 250 रुपयाला? अरे हा बाप. 6 पीस मोठे मोठे हो, पीस पण हो, बघा हो. कसे हो, मोठे ते तर आहेत. आहेत. बरोबर आहे. वा वा. आणि पूर्ण असं एक म्हणजे आगरी घमघमाट पद्धतीने सुटलाय ना तुम्हाला. आता. होय. बरोबर. की गरम गरम सर्व तुम्हाला खायला मिळेल हा मित्रांनो. पूर्ण गरम आणि तुम्हाला मच्छी आलं भेटेल. तर इतर लगेच तुम्हाला फ्राय हे करून पण चिकन मिळेल. येणार. हे चिकन येणार आहे मित्रांनो. हो, वा, हे वा, वा, चिकन. वा. खूप छान. चिकनचे पण 120 ला तुम्हाला 6 पीस. 120 चे 6 पीस 6 का? पीस. वा, वा. म्हणजे घरी तुम्ही आम्ही म्हणजे पार्सल आहे ते बरोबर. खायला अवेलेबल नाही. जागा हो, हो, शॉर्ट आहे म्हणून आपली. ते तर आहे. आता एक खेकडे बघा. तर ही खेकड्याची 200 रुपये प्लेट आहे. 200. खेकडे साईज प्रमाणे असतात. अच्छा, साईज प्रमाणे असं हा आपल्याकडे. हे बघा. 200 रुपये प्लेट आहे का हा, आपल्याकडे? पूर्ण म्हणजे एक म्हणजे खेकडा एक खेकडा- एक खेकडा अख्खा अच्छा. त्याचे 2 पीस केलेले तुम्हाला. अच्छा, 2 पार्ट बरोबर. केलेले तुम्हाला भेटतील. हो हो हो. खेकडा बघा त्याचा फांगडा हो. वगैरे बघा कसा पूर्ण हो, मोठा लय आहे. मोठा आहे तरी पण. आणि खेकड्याची पुरी साईज मोठी हो. वाटते मला सर्वांची. पूर्ण पूर्ण हे वा, वा. बघा. ह्याच्यापेक्षा मोठा आपल्याकडे खेकडा येतो याच्यापेक्षा का? मोठे हो. एक अच्छा. तुम्हाला 1 किलो 1.5 किलोचा खेकडा बापरे. भेटेल. हे तर पण तुम्हाला मिळेल कच्चा पण पाहिजे कच्चा अच्छा. भेटेल आणि बनवून पाहिजे बनवूनही भेटेल. बनवून. म्हणजे तुम्हाला घरगुती स्वाद भेटेल आमच्या. हो. प्रत्येक गोष्ट म्हणजे वजडी खाल्ली तुम्ही, अच्छा. मासे, सुरमई, पापलेट, काय पण खावत इथले भरपूर टेस्ट आहे, चांगले आहे. तेच ऑथेंटिक आहे. प्युअर टेस्ट आहे तीच होममेड आहे. अच्छा, बरं. तर मंडळी आपण ना भरपूर स्टॉल फिरतो, हॉटेल फिरतो, भरपूर ठिकाणी जातो. वेस्टर्न, सेंट्रल, हार्बर. तर आपण हार्बरला आलो. हार्बरला असा एक तुम्हाला स्टॉल घेऊन आलो मित्रांनो. तर त्याचं नाव आहे आगरी कोली कट्टा. तर मित्रांनो हे आहे मानसरोवरला कामोठेमध्ये. तर मित्रांनो मानसरोवर स्टेशनवरनं अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती हा स्टॉल तुम्हाला मिळणार आहे. आणि इथे आहे ना आगरी कोली बोललात तर तुम्हाला मासेच जास्त प्रमाणात खायला मिळणार आहेत. ते आपण आता घेऊन आलेत. म्हणजे इथे आहेत ना मित्रांनो पॉम्पलेट, कोलंबी, अजून सुरमई, अशा भरपूर बोंबील वगैरे आहेत ना. अशा भरपूर तुम्हाला इथे मच्छी फ्राय करून पण मिळतील. आणि रस्सा आपण बोलतो रस्सेवाले ते पण तुम्हाला मिळणार आहे. चिकन, मटन, दाल मुंडी, दाल उजळी असं सर्व काही इथे मिळणार आहे खायला. तर याचा आस्वाद घ्यायचा असेल ना तुम्हाला ॲड्रेस कॅप्शनमध्ये पुरा देणारच आहे. तुम्ही पण या. आता पटकन व्हिडिओ पण स्टार्ट करूया. प्राईसपासून सर्व जाणून घेणार आहोत. पनवेलपासून जर आपण हार्बर लाईनला कुठं वाशी वगैरे लोक राहत असतील ना त्यांच्यासाठी हा बेस्ट आहे. कारण की ही मजा घ्यायला. आणि बघू शकता असा ओपनमध्ये आहे. तर खायची मजा ना अलग होते अशा ओपनमध्ये. तर चला आपण त्यांची पहिली भेट घ्याव्या. काय आहे कसं काय सर्व प्राईसपासून जाणून घेणार आहोतच या. तर माझं नाव अक्षय शेट्टी आणि मराठी यूट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम तुम्हाला मनापासून स्वागत करतो मित्रांनो. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं?
मी रुपाली पाटील. अच्छा, आणि कधी पण सुरू झाली आपल्या आगरी कोली आता कट्ट्याची? 3 महिने झाले. अच्छा, 3 महिन्यापासून आपण स्टार्ट केलेलं आहे. अच्छा, आणि आपल्या इथं काय काय स्पेशल मिळतं म्हणजे आता आपल्याकडे सांगू शकता? स्पेशल म्हणजे दाल वजरी. अच्छा, दाल वजरी. दाल वजरी, चिकन, ग्रीन बरोबर, चिकन, green chicken. कलेजी फ्राय भेटते आणि फ्राय मध्ये सुरमई, बरोबर. कोलंबी, पापलेट बरोबर. अशा वेगवेगळ्या म्हणजे मच्छी भेटते आणि फ्रेश. हो हो, तुम्ही स्वतः आगरी असल्यामुळे आगरी आणि आगरी टेस्ट आणि आमचा स्वतःचा मसाला आम्ही तयार करतो. बरोबर, म्हणजे सर्व आपले घरगुती मसाले घरगुती बोलू आहे. शकतो. हो, घरगुती आहे. भेटते. आणि आपल्या इथे म्हणजे मच्छीमध्ये सर्व व्हरायटीज आहे का? मच्छी मध्ये सर्व आहे. अच्छा. आता सध्या तर कोलंबी आहे, अच्छा. सुरमई आहे, अच्छा. पापलेट आहे अच्छा. आणि काले मासे खारी मधले. आणि कधी ते कधी लागतो आपला स्टॉल सांगू शकाल का? आम्ही 7-7:30 पर्यंत येतो. अच्छा, 7-7:30 ते किती वाजेपर्यंत असतो? 11, 11:30, 12 पर्यंत जसे अच्छा. म्हणजे संपेल तसं. पण आमचं आता काय आलं ना, लवकरच संपून जातो. बरोबर. आणि त्यामुळे- आठवड्यात ना किती दिवस लागतात आपल्या इथे? आम्ही सोमवारी नसतो आणि गुरुवारी नसतो. फक्त या दिवस बंद राहील आपला हा. स्टॉल. आणि थोडा ऍड्रेस सांगू शकाल का? ऍड्रेस Short description मध्ये. मानसरोवर बरोबर. स्टेशनच्या इथे पटेल प्लाझाच्या समोरच आहे ना. आणि स्टेशनवर ना किती जवळ आहे? 5 ते 10 मिनिटं लागतात. 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे ना. आणि आता आम्हाला दाखवलं का आपल्या इथे काय काय अवेलेबल आहे? कोलंबी फ्राय आता कोलंबी फ्राय बनते का? अरे वा. आणि ते सुरमई आहे. सुरमई आहे. सुरमई, कोलंबी हे मॅरिनेट करून अच्छा, हे ठेवले आम्ही. मॅरिनेट आहे. अरे वा. हे चिलापी बोलतात ना, अच्छा, ते अच्छा. हेच. हेच आहे का? आणि आम्ही याला काले मासे बोलतो. काले मासे खारी बोलतात मधले. आपण. अच्छा, त्याचबरोबर हे काय? पापलेट संपले. पॉपलेट संपले. अच्छा मित्रांनो, पॉपलेट संपलेले आहे. पटापट जातो. म्हणजे हे ग्रीन चिकन आहे. ग्रीन चिकन आहे का? अरे वा. आणि आपलं ग्रीन चिकन खायचं झालं तर कसं आपल्याला मिळेल म्हणजे इथे? ग्रीन काय प्राइस चिकन असेल? फुल आहे ना, अच्छा. ते 130 आहे. 130 ला. आणि माशांमध्ये आपल्याला इथं व्हरायटीज कशी मिळेल म्हणजे प्राइसची? प्राइस म्हणजे थालीमध्ये आम्ही 100ला देतो, त्यामध्ये अच्छा. भाकरी येते. बरोबर. आपल्या याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये काय आपल्याला? यामध्ये ग्रेव्ही मध्ये चिकन आहे. ग्रेव्ही मध्ये चिकन आहे. स्पायसी. स्पायसी. आणि हे दाल वजरी, हे म्हणजे स्पेशल. आगरी स्पेशल तुम्ही बघू शकते. वा, मित्रांनो बघू शकता मित्रांनो, दाल वगैरे आहे. ही कशी आपल्या इथे मिळेल? ही 100 रुपये. 100 रुपयाला. अरे वा, म्हणजे खूपच रिजनेबल प्राइस आहे इथे. आता इथे मी 1-1.5 महिना झाला येतोय. अच्छा. यांची टेस्ट एवढी भारी आहे ना, अच्छा. तुम्ही कधी पण या, टेस्टला कंप्लेंट काय भेटणार नाही. हो हो हो, बरोबर. एवढी भारी टेस्ट आहे यांची. प्रत्येक गोष्ट म्हणजे वजडी खाल्ली तुम्ही, अच्छा. मासे, सुरमई, पापलेट काय पण खावत इथले भरपूर टेस्ट आहे, चांगले आहे. आणि आपली वजडी जास्त ट्राय करतो म्हणजे ती चांगली लागते, भरपूर चांगली आहे. रिजनेबल रेट आहे. अच्छा, तर चला म्हणते ते आगरी कोली कट्ट्याचं आहे ना आपण स्पेशल म्हणजे आगरी कोली कट्ट्याचं हे आहे दाल वजडी. ही दाल वजडी आम्ही घेतलेली आहे विथ ग्रीन चिकन घेतलेलं आहे. बघूया आता ग्रीन चिकन आणि दाल वजडीची कशी आपल्याला टेस्ट येते. तर आपण पहिला दाल वजडी पण स्टार्ट करणार आहोत. मित्रांनो अजूनपर्यंत आपण जेवढे रेट्स बघते ना, मच्छी असेल, दाल वजडी असेल किंवा ग्रीन चिकन वगैरे काय असेल ना, ह्याचे रेट्स आपण इतर भरपूर स्टॉल फिरलो पण एवढे रिजनेबल आहेत ना, खरंच खूप. नमस्कार मंडळी, स्वागत करतो तुमचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे नवी मुंबईला. नवी मुंबईला मित्रांनो आपण सानपाड्याला आलो. सानपाड्याला यायचं कारण म्हणजे मित्रांनो आपण आज कोल्हापुरी जेवण जेवायला आलो होतो खास इथे. त्याचं नाव आहे हॉटेल कोल्हापुरी तांबडा पांढरा. तर मित्रांनो तांबड्या पांढऱ्यासाठी हा खूप फेमस हॉटेल आहे. तिथं आपण भेटायला आलो. मित्रांनो तांबडा पांढरा तुम्हाला माहिती असेल, एक रस्सा असतो, एक सूप टाईप असतो मित्रांनो, तो आपल्याला ट्राय करायचा आहे. त्याच्यानंतर इथं व्हरायटीज मध्ये बोलायला गेलं तर भरपूर आहेत. म्हणजे चिकन मध्ये तर भरपूर इथं खरडा चिकन मिळतं, फ्राय चिकन मिळतं, म्हणजे भरपूर प्रकारे आपल्या जे घरी जेवण बोलतं साधारण ते पण चिकन सर्व मिळतं. तर मित्रांनो इथं मटन मध्ये भरपूर व्हरायटी आहेत. म्हणजे मटन फ्राय आहे, मटन किमा आहे आणि आपल्या मटन जे ग्रेव्हीवाले असतात ते त्याची व्हरायटी जास्त येते. ते आपल्याला बघायचं मित्रांनो. आलात ना तर बघू शकता त्यांचा डायनिंग एरिया केवढा मोठा आहे मित्रांनो. तर इथं तुमची फॅमिली वगैरे आले ना आरामात, म्हणजे 10-15 माणसं तुमची इझी त्या हॉटेलमध्ये आता जेवण करू शकतात. हा जो चिकन खरडा आहे. अच्छा. जास्त लोकांना कसं तिखट लागते ना, बरोबर. मग हा जास्त तिखट नाही, नॉर्मल आहे. हा बॉइल चिकन आहे का आपला? हा हे बॉइल चिकन. अच्छा.
म्हणजे आता कोल्हापुरी एक बोलायला गेलात ना तर आपलं जेवण थोडं तिखट मध्ये येतो असं बोलायला गेलं हो. पण आपल्या कस्टमर येतील त्यांना तुम्ही बोलू शकता की आम्हाला तिखट नको. तिखट म्हणजे काय लोकांना तिखट पाहिजे तिखट पण कोल्हापूर म्हणजे कसं लोकांनी काय वाटतं जास्त झणझणीत हो हो ते तर आहे. आपलं झणझणीत नाही. बरोबर. आणि इथल्या मुंबईच्या लोकांना जास्त तिखट आवडत नाही. तिखट जास्त आवडत नाही. त्यामुळे आपण रेग्युलर तेवढंच प्रमाणात तेवढंच आपण बनवतो. बरोबर. आता ही चिकन फ्राईड. अच्छा. त्याच्यामध्ये काय काय येतं जरा तुम्हाला आता तांबडा रस्सा आहे ना. अच्छा. तांबडा रस्सा आपल्या कोल्हापूरचा सर्वात फेमस तांबडा आहे. तांबडा पांढरा रस्सा. हा पांढरा रस्सा. आणि हे चिकनचं आहे ना. चिकनचं सुकच असतो पांढरा रस्सा. बरोबर. चपाती पाहिजे तर 2 येणार. चपाती पाहिजे 2 येणार. आणि आपल्याकडे कोणत्या कोणत्या भाकरी येतात? ज्वारीचीच फक्त. ज्वारीची. तर व्हेज थाली मध्ये आता आपल्याकडे काय काय तरी व्हेज थालीला आपल्याकडे रोज वेगवेगळी भाजी असते. अच्छा. रोज वेगवेगळी. आज शेवभाजी केल्या. आज शेवभाजी केल्या. तर मित्रांनो शेवभाजी बघू शकता व्हेज थालीला. 2 भाज्या असतात. खरडा असतो. खरडा आहे, लोणचा आहे, वरण, भाजी, 2 भाज्या असतात. अच्छा. बरं. भाकरी किंवा चपाती ह्याला पण ऑप्शन. भाकरी किंवा चपाती. आणि याची प्राइस किती कशी असतात आपल्याकडे? 170 रुपये. 170 रुपयाला आहे का? हो. तयार केलेली चपाती आहे. बघू शकता मित्रांनो बनवून चपाती अगोदर ठेवत नाही. आणि चपातीची पण साईज खूप मोठी येतात आपल्या. चिकनच्या पण चव घ्या मित्रांनो. चिकन फ्राय आहे मित्रांनो. चिकन फ्राय म्हणजे वरती ग्रेव्ही असते तर त्याच्याबरोबर आपण खाणार. तर मित्रांनो आता मी एक बाईट घेतली बघत असाल. चिकन खूप टेस्टी आणि जे मसाल्यांचा फ्लेवर आहे वरती कोल्हापूरच्या एकदम खास आहे. आणि त्याबद्दल तुम्हाला मी ह्याची क्वालिटी दाखवतो मित्रांनो. हे बघा ही अशी याची क्वालिटी आहे. म्हणजे दर दिवशी तुम्हाला फ्रेश मटेरियल इथं खायला मिळणार आहे. व्हेज मध्ये डाळ रस्सा अच्छा. रस्सा टाकून म्हणजे हे खाऊ शकतो आपण. भाजी मध्ये आज आहे मटकी, चिकन रस्सा, चिकन अळणी, मटन सुक्का, मटन रस्सा, मटन अळणी पण आपल्या इथे असते. खीर असते. शेवयांची खीर आहे. हो. जेवण एकदम फर्स्ट क्लास म्हणजे घरगुती जेवण असतं. फ्राय प्रॉन्स एक नंबर आहे ते. अच्छा. चांगले फ्राय केलेले आहे डिश. नमस्कार मंडळी, स्वागत करतो आजच्या तुमच्या एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो. तर आज आपण ना मुंबई सोडून नवी मुंबईला आलोय मित्रांनो. आणि नवी मुंबईला आपण पनवेलमध्ये कामोठेला तेजूस किचनला भेट द्यायला आलोय. तर मित्रांनो इथे आहे ना स्पेशल म्हणजे चुलीवरचं अस्सल मटन मिळतं, अजून चिकन मिळतं इथे. आणि इथं डिश ना भरपूर आहेत. म्हणजे तुम्ही बोलाल चिकन मध्ये, मटन मध्ये आणि फिश पण इथे आहेत. फिश मध्ये व्हरायटी जास्त आहे. तुम्हाला बांगडा थाली, पॉपलेट थाली अशी सर्व काय तुम्हाला या हॉटेलला मिळणार आहे. माझं नाव आहे. तर आपलं दाखवू शकाल का आता काय काय रेडी मध्ये आहे? आज आपल्याकडे व्हेज मध्ये डाळ, गोडी डाळ आहे का आपली? हा. अच्छा. आणि ही रस्सा भाजी आहे. रस्सा भाजी. पाटवडी रस्सा. त्याच्यामध्ये ही वडी येते. म्हणजे याच्यामध्ये ही वडी जाणार का? हा, वडी येते त्याच्यामध्ये असा रस्सा अच्छा. रस्सा टाकून म्हणजे हे खाऊ शकतो आपण. हे भाकरी सोबत खायचं की चपाती? काही कस्टमरच्या आवडीनुसार. ओके ओके. म्हणजे भातासोबत खाऊ शकतो आपण. हो. सुक्या भाजीमध्ये आज आहे मटकी. अच्छा. सुक्या भाजी आपल्याकडे रोज वेगवेगळ्या भाज्या असतात. 2 टाइम. बरोबर. सुकी भाजी वेगवेगळी असते. म्हणजे डेली आपला मेनू चेंज होतो का? ओके. व्हेज मध्ये. अच्छा. ह्याच्यामध्ये आहे चिकन रस्सा. चिकन रस्सा आहे का? हे आहे चिकन अळणी. चिकन अळणी. अच्छा. म्हणजे आपण जो चिकनचा सूप एक बोलू शकतो आपण. ओके. हे आहे मटन सुक्का. मटन सुक्का आहे का? हा. मटन रस्सा. मटन रस्सा आहे. हा. आणि हे मटन सूप, मटन अळणी. मटन अळणी पण आपल्या इथे असतं का? हो. ह्याच्यासोबत आपल्याला चिकन सुक्का पण मिळतं. अच्छा. त्याची प्रिपरेशन चालू आहे. बरोबर. शेवयांची खीर असते. शेवयांची खीर आहे का? स्पेशल थाली म्हणजे स्वीट डिश म्हणजे एक खीर आता बोलू शकतो आपण. ती खीर आहे आपल्याकडे. म्हणजे हे रोज अलग चेंज आपल्याला भेटेल का? चेंजेस भेटेल याच्यामध्ये? सेमच आहे. स्वीट डिश आपल्याला रोज म्हणजे शेवयांची भेटणार आहे खीर. म्हणजे आता काय बनते?
हे आता आपण कोळंबी थाळीसाठी कोळंबी फ्राय अच्छा, बनवतोय. कोलंबी फ्राय बनवते. मसाला आहे हा. अच्छा, ही रेसिपी पण तुमचीच आहे का? हो. मध्ये म्हणजे आपल्याला किती आपण म्हणजे काय काय येतं त्याच्यामध्ये? प्रॉन्स थाळीमध्ये तुम्हाला 5 पीस फ्राय मध्ये येतील. अच्छा, 3 कोळंबी रश्श्यामध्ये येतील. अच्छा, आणि सुकट येईल थाळी बरोबर. भाकरी तांदळाची, ज्वारी, अच्छा. बाजरी अशा 3 भाकऱ्या आणि चपाती हवी असेल तर चपाती पण अच्छा. मिळते. आता आपण हे फ्राय करूया. अच्छा, हे रवा फ्राय आहे का? हो हो, अच्छा. रवा फ्राय. अच्छा, हो. आपल्याला बघायचं आहे, तर चला बाकी सगळं ट्राय करूया. दुपारचा टाइम आहे, भूक पण आम्हाला जास्तच लागली आहे ऍक्च्युली. आणि असं जेवण असेल मित्रांनो तर जेवायला अजून मजा येईल. बघू शकता. खरंच म्हणजे जेव्हा जिभावरती मित्रांनो एक चव असते ना आपली, ती सेम प्रॉपर भेटल्यावरती ना खरं खूप मनाला आनंद भेटतो. आणि एक बोलू शकतो मित्रांनो, म्हणजे मसाले जे वापरलेले आहेत ना ते हा कसा असतो, व्हाईट असतो आणि व्हाईट मध्ये जास्त चव नसते मित्रांनो, पण मसाल्याची कोटिंग बघितली जाडी आहे त्यामुळे ह्याची पण चव मस्त लागली आहे. आणि कसा ना एक सॉल्टी फ्लेवर आला ना मच्छीला की लय मजा येते खायला.